2020चा क्वेश्चन आहे, बोर्ड एक्झाममधला क्वेश्चन आहे. द हर्मिट लिसन टू द किंग बट सेड नथिंग. क्वेश्चन आहे रीराईट द सेंटेन्सेस अँड बिगिन इट विथ दो. या सेंटेन्समध्ये आपल्याला दोपासून सुरुवात करून हे सेंटेन्स लिहायचं आहे. आता ज्यावेळेस असा क्वेश्चन असेल त्यावेळेस तुम्हाला सेंटेन्समध्ये काय बघायचं आहे तर बट शोधायचं आहे. आता याची एक सिम्पल ट्रिक आहे बघा. जर दोचा क्वेश्चन असेल आणि सेंटेन्समध्ये ए पार्ट नंतर बट आणि नंतर बी पार्ट असेल. आता हे ए पार्ट आणि बी पार्ट काय हे बघूया आपण. हे बघा, आता द हर्मिट लिसन टू द किंग बट तुम्हाला इथे दिसतो आहे बरोबर. बटच्या अगोदरचा जो पार्ट आहे, समजा हा द हर्मिट लिसन टू द किंग, याला मी ए पार्ट म्हणतो. सेड नथिंग याला मी बी पार्ट म्हणतो. ओके, बटच्या अगोदर जो पार्ट आहे त्याला मी ए म्हणलं आणि बटच्या नंतर जो पार्ट आहे त्याला आपण बी म्हणलं. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं आहे, ए मग बट आणि नंतर बी आहे. ठीक आहे, जर ए त्याच्यानंतर बट आणि त्याच्यानंतर बी पार्ट असेल तर दोन्ही सुरुवात करताना कसं करायचं तर सुरुवातीला दो लिहायचं, मग ए पार्ट लिहायचा, नंतर कॉमा, नंतर प्रोनाऊन लिहायचं. जे ए पार्टसाठी जे पण प्रोनाऊन यूज होईल ते प्रोनाऊन लिहायचं आणि नंतर बी पार्ट लिहायचं. सिम्पल आहे. जर ए त्यांच्यामध्ये बट आणि नंतर बी जर असेल तर दोपासून सुरुवात करताना काय करायचं, दो नंतर ए पार्ट लिहायचा, कॉमा, प्रोनाऊन लिहायचं आणि बी लिहायचं. ओके, आता इथे बघूया कसं करायचं. द हर्मिट लिसन टू द किंग हा पार्ट ए आहे, त्याच्यानंतर बट लिहिलं आहे आणि सेड नथिंग पार्ट बी आहे. तर सुरुवात करताना आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे, दोपासून स्टार्ट करायचं आहे. दो आपल्याला माहिती आहे दोपासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, पार्ट ए लिहायचं आहे. मग ए पार्ट काय आहे, दो द हर्मिट, दो द हर्मिट लिसन टू द किंग. ओके, दो नंतर फर्स्ट पार्ट लिहिला, दो नंतर ए पार्ट लिहिला. ओके, दो नंतर ए पार्ट लिहिल्यानंतर काय करायचं आपल्याला, कॉमा लिहायचं आहे, नंतर प्रोनाऊन लिहायचं आहे. आता हर्मिटसाठी कुठलं प्रोनाऊन यूज करू शकतो आपण तर हर्मिट बेसिकली एक पर्सनचं नाव आहे, म्हणजे एक पर्सन आहे, पर्सनसाठी यूज केलेलं आहे हर्मिट बरोबर. तर ह्या हर्मिटसाठी आपण काय प्रोनाऊन यूज करू शकतो तर या पर्सनसाठी आपण यूज करू शकतो ही, राईट. सो दो द हर्मिट लिसन टू द किंग, ही नंतर ही नंतर काय लिहायचं आहे तर ही नंतर बी पार्ट, बी पार्ट काय आहे, सेड नथिंग. सो दो द हर्मिट लिसन टू द किंग, कॉमा, ही सेड नथिंग, ही सेड नथिंग. है ना सिम्पल. ठीक आहे, ट्रिक लक्षामध्ये ठेवायचं आहे. जर ए पार्ट त्याच्यानंतर बट आणि मग बी असेल तर दोनचं सुरुवात करताना अगोदर काय लिहायचं आहे, दोन नंतर पार्ट ए लिहायचं आहे, कॉमा देऊन प्रोनाऊन लिहायचं आणि मग पार्ट बी लिहायचं आहे. सिम्पल आहे, कळलं तुम्हाला. ओके, नेक्स्ट टॉपिक बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.